बारामतीमध्ये कांदा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचा सुद्धा सहभाग आहे। दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा अशी मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। दृश्य आपण बघतोय, सुप्रिया सुळे आपल्याला पाहायला मिळतात। दृश्यामध्ये युगेंद्र पवार सुद्धा उपस्थित आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून। जयकुमार, शेतकऱ्यांची नेमकी काय मागणी आहे? सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबाबत? ते आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीमध्ये कांदा व दूध वाढीसाठी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आले। त्यांच्या उपस्थितीमध्ये या बारामतीतील मुख्य चौक जे तिनाते चौक आहे, या चौकामध्ये कांदा आणि दुधाला दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघितलं तर सध्या कांद्याचे आणि दुधाचे दर सध्या घसरल्यामुळे आता विरोधी पक्षांकडून आक्रोश मोर्चा केला जात आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला दर मिळावा यासाठी आता बारामतीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आता सुप्रिया सुळे आपल्या माध्यमांशी बोलत आहेत, आपण पाहू शकता। जी जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। हे दृश्य आपण बघतोय, बारामतीत कांदा आणि दूध उत्पादकांचं हे आंदोलन सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री आणि ॲनिमल हस्बंड्रीच्या डिपार्टमेंटला मी पत्रही लिहिले आहे। त्याच्यामुळे आमची विनंती आहे या सरकारला की प्रचंड अडचणीत हा शेतकरी आलेला आहे, त्याला न्याय द्या। आणि या शेतकऱ्यांची अशी भावना होती की आम्हाला दुधाला भाव हवाय आणि जर सरकार भाव देत नसेल तर आम्ही पोफत वाटू। त्याच्यामुळे आज यांनी स्वतःच्या खर्चाने शेतकऱ्यांनी हे पॅकेट्स आणलेले आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की हे फुकट आम्ही गरीब कष्ट करणाऱ्या लोकांना प्रेमाने, हे आमचं प्रेमाचं भेट आहे। कारण सरकार जर पैसे देतच नसेल तर हे वाया जाण्यापेक्षा प्रेमाने आपल्या सगळ्या लोकांना वाटावं अशी त्यांची भूमिका आहे।